थोडेसे सावधान. एकतर ऊन खूप वाढतंय, दिवसेंदिवस तापमानाचा आकडा 42 वरून 44 कडे चाललाय. साहजिक आहे, छानपैकी थंडगार सरबत प्यावीशी वाटणं, फळं खावीशी वाटणं गारगार, आणि यातून प्रामुख्याने सगळ्या कुटुंबासाठी अगदी हौसेने कलिंगड घेऊन येतात, ज्याला टरबूज पण म्हणतात. घरातला कर्ता व्यक्ती आनंदाने आपली मुलं सुट्टीवर आहेत, त्यांचं मस्तपैकी उन्हाळ्याची सुट्टी चांगली जावी म्हणून कौतुकाने येताना कलिंगड घेऊन येतात. कलिंगड किंवा टरबूज असे दोन्ही शब्द त्याला वापरले जातात. पण मित्रांनो, प्रत्येकालाच आज लवकरात लवकर श्रीमंत होण्याची घाई लागली आहे. त्यामुळं नैसर्गिकरित्या फळं पिकेपर्यंत, केळी पिकेपर्यंत, आंबे पिकेपर्यंत ही कलिंगड, अननस अशी ही फळं पिकेपर्यंत थांबायला कुणालाही वेळ नाही. का तर रोज काहीतरी भरभक्कम नफा कमवायचा आणि आपल्या तुंबड्या भरायच्या, मग लोकांच्या आरोग्याचं काय वाटोळं व्हायचं ते होऊ दे, ही प्रवृत्ती बळावत चालली आहे. त्यातून हमें रोजगार नहीं है, हम पढ़े लिखे नहीं है, तो हम क्या करेंगे? ऐसी ही छोटी मोटी कलिंगड, तरबूज, खरबूज, आम, ये पाइनएप्पल ऐसा ही कुछ बेचेंगे ना. तो रोज़ कुछ ना कुछ कमाना चाहिए, मुनाफा चाहिए, अशी बेदरकारपणे उत्तरं दिली जातात. आणि मग होतं काय? कलिंगडामध्ये काही आर्टिफिशियल लाल कलर इंजेक्ट करायचे आणि मग ते कापलं की लाल भडक दिसलं की ते गिऱ्हाईक फिक्स. पूर्ण उन्हाळ्यात तो दुसरीकडनं कलिंगड घेणारच नाही. घातक रसायन मिश्रित हा लाल कलर, हा लाल रंग हा तुमच्या पोटात जातोय आणि त्याचे परिणाम हळूहळू दिसायला लागतात. मग करायचं काय? थोडंसं सामंजस्य आणि थोडासा अभ्यास. नैसर्गिकरित्या पिकलेलं कलिंगड ओळखायचं कसं? एकतर खात्रीशीर शेतकऱ्यांकडनं, जे गावात विकायला येतात त्यांच्याकडनं तुम्ही खरेदी करा, ही पहिली गोष्ट. ते जमत नसेल तर कलिंगडाचा एकदा वेल पाहिला आहेत का? पाहिला नसेल तर मोबाईलमधला एखादा व्हिडिओ बघा कलिंगडाच्या बाबतीतला. ते लागतं कसं, तो वेल कसा असतो, ते जमिनीवर फळ जसं जसं मोठं होत जातं तसं एके ठिकाणी कसं ते चिटकलेलं असतं जमिनीला. मग ते जमिनीलगतचं जे फळ असतं त्याचा जमिनीकडं टेकलेला भाग हा पिवळसर राहतो आणि बाकीचं कलिंगड छानपैकी आतून पिकत जातं. वरनं मस्त हिरवा कलर येतो, त्याला हिरवा रंग दिसतो. असं थोडंसं पिवळं असलेलं कलिंगड, जे खालच्या साईडला जो भाग टेकतो त्या भागावर जर पिवळा भाग दिसला तर तुम्ही नक्की खरेदी करा. समजा तुम्ही आणल्यावर एक तुकडा पाण्याच्या ग्लासमध्ये टाकून बघा. जर त्याच्यामध्ये काही कृत्रिम रंग जर इंजेक्ट केलेले असतील तर तो रंग त्या ग्लासभर पाण्यामध्ये ताबडतोब पसरतो, ते पाणी लाल दिसू लागतं. असं कलिंगड खाणं हे तुमच्या लिव्हरसाठी, किडण्यांसाठी अतिशय घातक आहे. कॅन्सरचे पेशंट वाढत आहेत. का वाढत आहेत? अशा या प्रवृत्तीच्या लोकांनी हा जो फळांचा बाजार मांडला आहे त्याच्यामुळं वाढत आहेत. नुकताच तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल, MDH मसाले आणि एव्हरेस्ट मसाले यापैकी काही मसाल्यांवर
हाँगकाँग आणि सिंगापूरनी बंदी घातली. आता त्याच्यामध्ये जो पदार्थ वापरला जातो तो टिकाऊपणा येण्यासाठी वापरला जातो, विशिष्ट स्वाद येण्यासाठी वापरला जातो. वर्षानुवर्ष वापरात आहे तो पदार्थ. मग आता सिंगापूर आणि हाँगकाँग यांनी तो माल रिजेक्ट केला. आणि का रिजेक्ट केला याची कारणं समजल्यावर सर्वांचेच धाबे दणाणलेत. कारण आजकाल पूर्वीच्या बायकांसारखे घरामध्ये तिखट आणि मसाले बनत नाहीत. स्वतः मिरच्या आणि इतर धणे, जिरे, काळी मिरी जे काही लागतं मसाला तयार करण्यासाठी, हे करण्याची प्रवृत्ती आजकाल कमी झाली आहे. कष्ट नको आहेत कुणाला. आणि आजकालच्या मुलींना तर कदाचित काळा मसाला बनवण्याची रेसिपी माहीत नाहीत. तिखट बनवताना नक्की अजून काय काय ॲड करतात तेही माहीत नसावं. सर्वांसाठी मी बोलत नाही आहे, काही जणांसाठी बोलतो आहे. त्यामुळं कुणी आक्षेप घेण्याचं कारण नाही आहे. तात्पर्य काय, प्रत्येकाला झटपट श्रीमंती पाहिजे. त्याच्यामुळं लोकांच्या आरोग्याशी मस्त खेळ चालू आहेत. मग या खेळामध्ये सापडायचं का नाही? सावध राहून या उन्हाळ्यात थंडावा मिळवायचा का बेसावधपणे वाटेल ते खायचं? मग रस्त्यावर तुम्ही सरबतं पिता, रस्त्यावरची फळं खाता, हायजेनिक आहे का ते प्रकार? ते स्वच्छ राहण्यासाठी स्वच्छ सुरीने कापलेली आहेत का? तिथं माशांचा वावर आहे का? ह्या गोष्टी थोड्याशा अवलोकन करून मगच तुम्ही त्या मार्गाला गेलेलं बरं. एक हितचिंतक म्हणून, एक सामाजिक भान म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुम्हा सर्वांना सावधानतेने पावलं उचलावीत याच अपेक्षेसह अपलोड केला आहे. आवडल्यास काळजी नक्की घ्या, तुमची आणि तुमच्या परिवाराची. कारण काय आहे, या 20-50 रुपयाच्या कलिंगडापेक्षा मानवी जीवन खूप अनमोल आहे. नंतर डॉक्टरची बिलं भरण्यापेक्षा आधीचीच पावलं आपण सावधानतेने उचलू हीच विनंती.